पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। भिलवडीत धक्कादायक प्रकार। 13 वर्षीय नातीचा विनयभंग, 70 वर्षीय आजोबा विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा। पलूस तालुक्यातील भिलवडी येथे घरातील विश्वासाच्या नात्यालाच हादरा देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 13 वर्षीय अल्पवयीन नातीशी अश्लील वर्तन करून तिचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी 70 वर्षीय संशयित आजोबा विरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जुलै रोजी सकाळी पीडित मुलीचे आई वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले होते। त्यावेळी घरात 13 वर्षीय मुलगी आणि तिचा लहान भाऊ दोघेच होते। दुपारच्या सुमारास संशयित आजोबा घरी आले। त्यांनी मुलाला खाऊ आणण्यासाठी दुकानात पाठवून मुलीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडितेच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे। तक्रारीनुसार लहान भाऊ घरी परतल्यानंतर त्याने हा प्रकार पाहिला। त्यानंतर दोन्ही मुलांना हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। भीतीपोटी पीडित मुलीने यापूर्वी घडलेल्या अशाच कथित घटनांबाबतही मौन बाळगल्याचे तक्रारीत नमूद आहे। मात्र आई घरी आल्यानंतर मुलीने संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ भिलवडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली। पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून 70 वर्षीय संशयिताविरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे करीत आहेत। दरम्यान या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र संघर्ष समितीच्या जिल्हा महिला अध्यक्ष पूजा पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष आयुष साळुंके तसेच एकता फाउंडेशनचे अध्यक्ष पवन झेंडे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती देण्यात आली। विशेषतः पूजा पाटील यांनी पीडित मुलगी व तिच्या आईला विश्वासात घेतल्याने त्यांनी धाडस करून संशयिताविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले।